बुलडाणा जिल्ह्यामध्ये अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या मुंबई दक्षता पथकानं एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे। मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरती खामगावजवळ सुदर्शन धाब्यावरती सुरू असलेल्या एलपीजी गॅसच्या काळा बाजाराचा पर्दाफाश करण्यात आला। इंडियन गॅस कंपनीतून भरून आलेल्या टँकरचं सील तोडून तो टँकर अवैधरित्या रिकामा केला जात असताना मुंबईच्या पथकानं छापा टाकून या गोरखधंद्याचा पर्दाफाश केला। तब्बल 500 किलोमीटर अंतरावरून येऊन मुंबईच्या पथकानं स्थानिक प्रशासनाच्या मदतीनं ही कारवाई केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या कारवाईमध्ये 2 गॅस टँकर, 11 सिलेंडर आणि गॅस ट्रान्सफर करण्याचं साहित्य असा तब्बल 87 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। खामगाव या ठिकाणी राज्य दक्षता पथकाची मोठी कारवाई। स्थानिक अधिकाऱ्यांची संशयास्पद भूमिका। टँकरमधून अवैधरित्या गॅसची चोरी। राज्यस्तरीय दक्षता पथकाला खामगाव अकोला रोडवरील सुदर्शन धाब्याजवळ एलपीजी गॅसचा काळा बाजार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे मुंबईच्या विशेष पथकानं महामार्ग क्रमांक 53 वर अचानक धाड टाकली। त्यावेळी इंडियन गॅस कंपनीच्या भरलेल्या टँकरमधून सील तोडून बेकायदेशीरपणे गॅस सिलेंडरमध्ये गॅस भरण्याचं काम रंगेहात पकडण्यात आले। ऑइल कंपनीमधून भरून आलेल्या टँकरमधून शिनी एका उभ्या असलेल्या टँकरमध्ये गॅस काढून शिनी गैरमार्गाने गॅस काढून तो काही नोझल मार्गे गॅस सिलेंडरमध्ये व्यावसायिक स्वरूपाच्या आणि घरगुती स्वरूपाच्या सिलेंडरमध्ये भरण्यासाठी तो चोरीच्या मार्गाने काढला जात होता। त्याच वेळेस आम्ही इथे धाड टाकून एक आरोपीसह मुद्देमाल पकडलेला आहे। मुंबईच्या पथकानं केलेल्या या धडक कारवाईत तब्बल 87 लाख रुपये किमतीचे 2 मोठे गॅस टँकर, 11 सिलेंडर्स आणि गॅस पाईपसह अन्य साहित्य जप्त करण्यात आले। या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाकोणाचा हात आहे याचा शोध घेतला जातोय। टँकरमधून डेड टँकरमध्ये गॅस अवैधरित्या ट्रान्सफर करताना आणि तो गॅस सिलेंडरमध्ये भरताना आढळून आले आहे। मला सूचना प्राप्त होताच मी घटनास्थळी दाखल झालो आहे आणि त्यांनी 87 लाखाचा अंदाजे माल जप्त केलेला आहे व एका आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाले दिलेला आहे। पुढील कारवाई ग्रामीण पोलीस आणि जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय करीत आहे। हा गॅस टँकरमधून चोरी होत असताना राज्य दक्षता पथकाच्या सर्व टीमने आमच्या पकडलेला आहे आणि याच्यामध्ये साधारणतः जो आहे मुद्देमाल तो 86 लाखाचा आसपासचा आहे आणि साधारणतः इथे एक आरोपी आम्ही पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे आणि पुढच्या प्रोसेससाठी खामगाव पोलीस आणि खामगाव जिल्हा बुलडाणा जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासोबत आमची टीमची संयुक्त कारवाई। या कारवाईनं या गोरखधंद्यात गुंतलेल्या व्यावसायिकांमध्ये खळबळ माजली आहे। 500 किलोमीटर अंतरावरून येऊन मुंबईच्या टीमनं ही मोठी कारवाई केली। या कारवाईमुळे बुलढाणा पुरवठा विभागाच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित होत आहेत। हा गोरखधंदा कोणाच्या आशीर्वादानं सुरू होता हा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय। याबाबत अधिक चौकशी सध्या सुरू आहे। संदीप शुक्ला, लोकशाही मराठी, बुलढाणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।